नमस्कार मंडळी, सोल इन बुक या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण स्टॉप ओव्हर थिंकिंग या पुस्तकाची रूपरेषा पाहणार आहोत. हे पुस्तक शिक्षण, प्रेरणा आणि स्मार्ट लक्ष्य निर्धारण यावर आधारित आहे. या पुस्तकात एकूण 6 प्रकरण आहेत आणि सुरुवातीला एक प्रस्तावना आहे. प्रत्येक प्रकरण आपल्याला ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात. चला तर मग पाहूया प्रत्येक प्रकरणात काय शिकायला मिळणार आहे. त्याच्या आधी आपण या पुस्तकाचा एक ओव्हरव्ह्यू बघूया. तर अतिविचाराच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी स्टॉप ओव्हर थिंकिंग हे पुस्तक निक ट्रेंटन यांनी लिहिलेले आहे आणि त्याचे मराठीत अनुवाद अवंती वर्तक यांनी केलेले आहे. चला तर मग पाहूया या प्रत्येक प्रकरणात काय शिकायला मिळणार आहे. त्या प्रकरणाचे प्रस्तावना, अभिप्रेरणा आणि शिक्षण शास्त्र यावर आधारित मूलभूत माहिती. हे पुस्तक एक महत्त्वाचे आहे आणि ओव्हर थिंकिंग त्याचा काय संबंध आहे हे स्पष्ट केले जात. पहिले, अतिविचार म्हणजे विचारेपणा नव्हे. या प्रकरणामध्ये आपण काही छोटेसे मुद्दे मी सांगत आहे. त्यामध्ये पहिला आहे मानसिक गुंता आणि त्रासाची कारणे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत मानसिक गुंता कसा निर्माण होतो व त्रासाची कारणे काय काय आहेत. या सर्व गोष्टीला कारणीभूत तुम्हीच आहात का, की तुमच्या आजूबाजूचे वातावरण यासाठी कारणीभूत आहे का? छुपा घटक, आपली मानसिक संरचना, अतिविचाराचे परिणाम हे आपण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तसेच अभिप्रेरणा संबंधी विचारधारा आणि सिद्धांत या भागात प्रेरणा संबंधी मूलभूत मानसशास्त्रीय सिद्धांत समजवले आहेत. तसेच प्रकरण 2 मध्ये ताण दूर करण्याचे सूत्र आपण पाहणार आहोत. यामध्ये ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी 4A टेक्निक आपण यामध्ये पाहणार आहोत. तसेच ताणाची रोजनिशी 5, 4, 3, 2, 1 तंत्र, नेरेटिव्ह थेरपी आणि तटस्थपणा या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. तसेच इन शॉर्ट म्हटले तर बालक व शिक्षक संदर्भात विचारधारांचा उपयोग, शिक्षण संस्थेत प्रेरणा कशी कार्य करते हे बालक आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तर तिसरे प्रकरण म्हणजे वेळ आणि इनपुटचा योग्य उपयोग कसा करायचा याबद्दल आपण पाहणार आहोत. तसेच ताणाचा व्यवस्थापन, वेळ, ऊर्जा आणि योगदानाचे नियोजन कसं करायचे, ॲलेन्सचे माहितीवर प्रक्रिया करण्याचे तंत्र, आयसेनहावर यांची पद्धती, स्मार्ट डे निश्चित करणं, कानबान पद्धत, टाइम ब्लॉकिंग, वेळेचे बंधन हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. एक अधिगम प्रक्रिया आणि प्रेरणा शिकवण्याच्या प्रक्रियेत प्रेरणा कशी मदत करते हे समजावलं जाते या प्रकरणामध्ये. प्रकरण 4 मध्ये आपण विलंब मनशांती कशी मिळवाल यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एक ओव्हरव्ह्यू सांगतो. स्वनिर्मित प्रशिक्षण, गाइडेड इमेजिनरी आणि व्हिज्युअलायझेशन, टप्प्याटप्प्याने स्नायूचे शिथिलीकरण यामध्ये आपण पाहणार आहोत. याच मध्ये आपण बालक व शिक्षक संदर्भात अधिगम प्रक्रिया, वास्तविक शैक्षणिक परिस्थितीत प्रेरणा कशी वापरायची हे उदाहरण स्पष्ट केलं जातं. प्रकरण 5 मध्ये तुम्ही तुमच्या विचारांची पुनर्रचना करा याबद्दल काही माहिती दिली आहे. प्रकरण 5 मध्ये तुम्ही तुमच्या विचारांची पुनर्रचना करा याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यामध्ये वैचारिक भरकटलेपणा स्पष्ट करणे, वैचारिक भरकटलेपणापासून मुक्त होणे, स्वस्थ संवाद रचना, सकारात्मक सुसंवाद साधणे याबद्दल माहिती दिलेली आहे. तर प्रकरण 6 मध्ये नवे दृष्टिकोन आणि भावनिक शिस्त कशी बाळगायला हवी याबद्दल माहिती दिलेली आहे. स्टॉप ओव्हर थिंकिंग निक ट्रेंटन यांच्या पुस्तकामध्ये अतिविचार हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. कधी न संपणाऱ्या विचारांच्या चक्रात अडकू नका, वर्तमानात राहा आणि स्वतःला निरर्थक विचारापासून दूर ठेवा. हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलून टाकेल. विचार नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल आणि
अतिविचारांच्या सवयापासून मुक्त व्हाल. अतिविचारांचा परिणाम या पुस्तकामध्ये आपण अतिविचारांचा परिणाम, तणाव दूर करण्याचा फॉर्म्युला, तणावाची रोजनिशी, वेळ, ऊर्जा आणि इनपुट व्यवस्थापन, क्षणार्धात उत्साह मिळवण्यासाठी सकारात्मक सुसंवाद, भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे हे पाहणार आहोत. तरी प्रत्येक प्रकरण आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. या प्रत्येक प्रकरणाचे सारांश, प्रत्येक प्रकरणाचे आउटपुट काय आहे हे आपण सांगणार आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक प्रकरणावर बनवले जातील. रूपरेषा पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. त्यातले उपाय, उदाहरण आणि प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विचारांच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.